जे जे दिसे ते ते नाशे. आधी गणनायिका म्हणता तुम्ही, हे आधी गणनायका मंगलमूर्ती एकदंत आखरीला एकावर आणलं तेच खरं आहे, मधला गणपती नाही. आधी बीज एकले म्हणजे आधी जीव. आता सांगा, हे देव आपण केले मंदिरात हात घरात हात, एकाला तरी लेकरू झालं का? कुठं काही पाहिलं का? कोण्या तरी मूर्तीपासून पैदा झाली का? जे जे दिसे ते ते नाशे. हे दिसायला जे जे नाचते, दिसत नाही ते असते. आत्मा दिसला का कोणाला? ते परमेश्वराचं रूप आहे. परमेश्वर दिसते ते नाचते. शरीर जीव गेला की नाचते, पण जीव दिसला का? ते खरी भारताची संस्कृती. ईश्वर, देव, पांडुरंग, परमेश्वर, देव, देवता जे म्हणले, आत्माला म्हणले. आधी बीज एकले, आधी ब्रह्म एकले. पहा, ब्रह्म उत्पत्ती करते. जीवाला बी कोणी ब्रह्म म्हणलं, जीवाला ब्रह्म म्हणले, जीवालाच विष्णू म्हणले. आणि शिव मात्र वेगळा. रज तम सत्व 3 गुण आहे. सत्व म्हणजे आत्मा, विष्णू म्हणजे आत्मा, ब्रह्मा म्हणजे लिंगस्थान, आणि शिव म्हणजे इथं आहे. आणि गणपती माकड हाडाशी आहे. आम्ही कोणता गणपती करायला लावलो? आधी गणनायिका म्हणता तुम्ही, हे आधी गणनायका मंगलमूर्ती एकदंत आखरीला एकावर आणलं तेच खरं आहे, मधला गणपती नाही. गणपती जगाचा पती म्हणजे आत्मा. आधीचा कसा होते? हे गणपती शंकर पार्वतीचा मुलगा आधीचा कसा होते? आणि आम्ही हेच गणपती मांडायला लागलो, करायला लागलो. आधी गणनायिका आणि 1 महिन्याला तयार करते ते करणारा कुंभार, आणि आम्ही आणालं त्याला नाव काय दिलं? आधी गणनायिका. शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये कोणता गणपती पूजा केला होता ते ओळखा. गणपती येते त्यावेळेला शिरेल येते खाली. शंकर पार्वतीच्या लग्नाच्या वेळेला असा एक गोट्यासारखी एक मूर्ती राहते अशी, आणि त्यावर ओमचा आकडा असते. आणि शंकर पार्वती बसून त्यावर आधी अक्षिदा टाकतात आणि मग हे उभे राहतात. गणपतीच्या दिवशी पहाटे संध्याकाळी शिरेल यायचे, तुम्ही लक्ष करा चांगलं. आकडा असते सारखा, आणि वरी असं उकार देऊन त्याला सुणे देतात. ते सुणे म्हणजे आत्मा आहे. आधी बीज एकले म्हणजे आधी जीव. आता सांगा, हे देव आपण केले मंदिरात हात घरात हात, एकाला तरी लेकरू झालं का? कुठं काही पाहिलं का? कोण्या तरी मूर्तीपासून पैदा झाली का? मग जीवापासून पैदा सांगतो. हे आधी बीज एकले म्हणजे जीव. जीवापासून जीव, जीवापासून देव. आज संख्या चराचर उत्पन्न व्हायला लागलं. आज संख्या ज्वारी आहे, गव्हाचं बी आहे, सरकी आहे, थैलीमध्ये राहते. हे मी विचार केला की आत्मा अमर आहे, अविनाशी आहे, अखंड आहे. हे कसं आहे? हे कसा अमर आहे, कसा अखंड आहे? तर मला थोडा माझ्या आज्यापासून मी हिसाब केला तर माझा आज्याचा जीव इथं आलेला आहे, आणि बापाचा तिकडून जे आला बापामध्ये आला, बापामधून माझ्याचा, आणि माझ्यापासून संतती पुढे चालली. म्हणलं खरंच अमर आहे. आणि हे शरीर जे आहे, जे जे दिसे ते ते नाशे म्हणजे हे शरीर निघून जाते. पण आपल्या मुलाच्या बाळानं, मुलीच्या रूपानं समजा की आपली खानदान पुढे चाललेली आहे. हे 9 डबे, हे माझं लक्षात आलं. आता हे प्राण्यापासून प्राणी तयार झाला आहे ना, हे कळून आलं आपल्याला. म्हणजे शेळ्या, मेंढ्या, कोंबडा, कोंबडी हे सगळं झालं. हे आलं लक्षामध्ये आता सगळ्याच्या. अनेक एक पुन्हा विचार केला मी, जीवाबद्दलच पुन्हा विचार केला की सरकी आहे, सरकी आहे.
हे जेव्हापासून आज्यापासून पंजापासून चालत चालता कुत्रं मांजर हे सगळं लक्षात आलं माझ्या. हे स्वतःचा अनुभव आहे, स्वतःचा विचार आहे. तर हे मी पाहिलं. पण वाळलेली सरकी, गव्हाचं बी, भुईमुगाचं बी थैलीमध्ये उन्हाळाभर कोरडं राहते है ना. त्याला जमीन नाही, पाणी नाही, आणि थैलीमध्ये राहते. तर त्यामध्ये आपण मिरगाला ज्या वेळेला पेरणीला आपण सरकी आणून टाकतो, ती सरकी तिला पाण्याची योग्यता आणि जमिनीची योग्यता हे दोन झाले की आपल्या देखता ते अंकुर जे आधी मधला ते अंकुर सोडून, जसं आपलं मृत्यू झाल्यावर मेलं म्हणतात तसे दोन टपरं सोडून देते आणि अंकुर निघते. म्हणलं खरं आहे की ईश्वर आहे. असा पाहत 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 असा विचार करत आला मला. आणि अनेक एक मला ग्रंथामध्ये ऐकू समाजाला दिसला की नेती नेती हे ग्रंथामध्ये लिहून आहे, वेदामध्ये हा नेती नेती म्हणले म्हणजे आम्हाला ईश्वराचा पत्ता लागला नाही. म्हणून अनेक काय वांधा आहे. पहिला चक्रात पडलो मी. आजपासून पत्ता लागला की खरंच जीवापासून जीव तयार व्हायला, सगळं ते आता चराचरामध्ये उत्पन्न झाली. पण अनेक ही नेती नेती का, याचा मी काही दिवस विचार केला. हे नेती नेती काय. मग असं करत करत काही वाचता वाचता असं समजलं की आम्हाला पत्ता लागला नाही म्हणजे ईश्वराचा. ज्या लोकांचं मत असं आहे, नेती 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 पत्ता लागला नाही, तर खरंच या तिथं मध्ये दोन वावर राहतं. तिकडे एक वावर याचा ऊस होता. मी इथं कधी मळ्यात राहत होतो, कधी इथं राहतो. त्यावेळेला ऊस साळा, त्यामध्ये एक बिनगी होती पाण्याची. ते गोटात ठेवला आणि तशीच राहिली महिनाक्षी ऊसामध्ये. आणि मग महिन्या लावणारी तर बिनगी होते रे पहा, ऊसामध्ये गोठली. गेलो तर ते पाणी हुंडून टाकलं, महिन्याचं पाणी. त्याच्यामध्ये रखमते जंतू झाले. म्हणलं सत्य हे. त्या पाण्यामध्ये बैलापासून, म्हैशीपासून, माणसापासून उत्पत्ती झाली. पण ह्या पाण्यामध्ये जंतू इतके कसे तयार झाले हे नेती नेती म्हणजे ईश्वराचा पत्ता नाही. आमचे छटाकाचे, कुंटलचे, पावाचे मांडायला झगडे करा लागले. संताचा खरा देव आहे का तुमचा खरा आहे सांगा. किती आमचा दिशाभूल झाली आमच्या धर्माला. हे अभिमान लक्षात ठेवा तुम्ही. हे असं कसं झालं हे संताचे तुम्हाला साक्षी द्यायला लागलो. मी बी तुमच्यासारखा पण विचार करत करत तिथं कोणता स्त्री पुरुष होता. नेती नेती हे सते आणि जळी तळी काष्टी पाशाने भरून उरला. ते बी रखमेचे किडे. ईश्वर असा आहे. हे जो आवडतो सर्वाला तोच आवडतो देवाला. जर म्हण आहे आज बघा. हे धडे घ्या. नुसते माना हलवू नका, टाळ्या वाजवू नका. हे धडे घ्या. हे मामुली माणूस आहे, संत मामुली माणसं. देशाचे देश सांभाळे. आणि काही काही घरामध्ये राहत्या यावानी सत्यपालवानी नवरा बायकोचा पत्ता नाही. इमान केलं लग्नामध्ये, पंथाच्या देखता डोक्यावर अक्षरा टाकल्या 5-5 वंडळी. पंचाने टाकल्या, गाठही मारली, प्रदक्षिणा घातला अग्नीला. ती सगळी शपथ आहे. सगळी अन्नाची शपथ आपल्या लग्नामध्ये लग्न. तर आम्ही काय म्हणलं अक्षी टाकली. प्रत्येक संतांना असं काही व्यवस्थित काम केलेलं आहे. पण आपण चुकलो. देव असा आहे, आत्माच देव आहे. पण कसा तयार होतो, काय करतो हे आभाळ. आभाळ काहीच नाही, कुठून येते आणि कसा बादल बनते. त्याच्यामध्ये पातीचं तो तुफान व्हायला लागलं, गारा व्हायला लागला, पाणी व्हायला लागलं त्याच्यातून, आणि वीज लावायला लागली. दिशा कसा परमेश्वर मध्ये ह्या जीवालाच पदवी दिलेली आहे. नेती नेती म्हणले स्वतः संतांच्या आधाराने हे ओळखा. आजवर झालं ते झालं. आणि आपण तरुणी दुधात तारावे. आपण तर लेते नवल नव्हे. जे जे आले अंगात ते लोक सांगायचे आहे. हे माझे विचार आहे. हे असे माता पिता गुरु बंधू तोच कृपा सिंधू.
आजच हा दिन उद्या येणार नाही, भेट होणार नाही सावळ्याची. म्हणजे याचा अर्थ काय होते, आता घडीभर आपलं कोणाचं का आहे म्हणून दुश्मन्या करू नका. गावात दुश्मन्या, घरात दुश्मन्या होईल तेवढं आणि अन्यायाला प्रतिबंध करा. हे आहे धर्म. पाहू नाही शहाण थोर, चुकी ठेवावे समोर. तुकाराम बाबा म्हणा तुम्ही खरे भारताचे संत तुकाराम बाबाला मानताना या शब्दावर तुम्ही चला. स्त्री पुरुष नाही जर देश सुधारणं, गाव सुधारणं, काय सांगू तुम्हाला. एकच मंत्र तुकाराम बाबाचा काय, पाहू नाही शहाण थोर, चुकी ठेवावी समोर. म्हणजे याचा अर्थ काय होते, नाही तर कुणाला बी सुरूच. बाबानं सांगलं चुकी झाली की मारायचंच असं नाही. त्याही गंमत आहे अजून सांगतो तुम्हाला. असं होईल पोरमचा बाबानं सांगलं धरायची रट्टे द्या असं नाही. जात पात धर्म पंथ शीट वय मर्यादा काढू नका. चुकी आता मी हो गुराजी बाबा तुमचं बोट बंद करा. काऊन हे असं बोलू नका. बाबाच म्हणायचं त्याला म्हातारडा चादड जात हे म्हणू नका. चुकी हे मंत्र आपल्या संताचा. जे संत लोक जेवढे आहेत तुम्ही जेवढे भजनं म्हणता त्या लोकांना ही पहिलं खरं म्हणतात माणूस की जगायचं मंत्र एवढाच. पाहू नाही शहर थोरं, घरामध्ये बाप आहे दारू पियाला, कोण म्हणावं मोठ्या माणसाला. हे महापाप तिला बाबा पिताजी हे तुम्ही दारू पिऊ नका. झालं तुमच्या जमान्यात केलं, पण आम्हाला 4 माणसात जाऊ द्या. हे म्हणणं बापाला. पण त्याला चादर मथारड्या गाढवा म्हणणं का त्याचा उपकार फिटत नाही. पण तुकारामाचा प्रमाण शिकवायला तुम्हाला नाही. जर गाव सुधारणं देश सुधारणं तर काय सांगू तुम्हाला. हे संसारातून देशापर्यंत परमार्थापर्यंत हे पोहोचतं ते मनुष्य. हे एकच मंत्र तुकाराम बाबाचा. दारू पिऊ नका. त्यांना मानला तर घर सुखी होते, नाहीतर तू महापोटी येऊन हे मोठ्याचे काम. हे लक्षात आलं. एवढा माणूस देवासारखा असून हे का दबल्या गेला भारतात आमचा. देवासारखे माणसं झाले बाकीचे मेंढर का झाले हे माझ्या लक्षात आलं. काही काळाखाली राजानं काय केलं, प्रजेला मुठीत घेतलं स्वतंत्र. म्हणलं ते करावं, ऐकणं गेले फाशी मारून तोडून टाका मुंडक माणसामध्ये. याच्यानं गोर गरीब जे दबून गेले मग मोठ्याला मान द्यायचे. राहिले गावातले पाटील सरपंच. यानं काय केलं, रियावर घेतलं पंजामध्ये उंदराच्या पिल्यावानी. पाय खबरदार पाटलाचं ऐकायचं. आणि ऐकणं गेले पोलीस पाटील मारायचे. महाल एकता मारायचे. मालक मारू नका. मालक कसं म्हणायचं. हे काही दिवस असे गेले दबावाखाली. मग आता आपल्या कुटुंबातला एक म्हातारा माझ्यासारखा 4 पोरं यानं काय की या मुला मुलीचं पुरं भेद्या काढून घेतला. मोठे 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 याच्या खाली भारताचं दडपण पडून सगळ्यातनं कमजोर झाले. माझं मत आहे आज कोणी कमजोर नाही. प्रत्येकाला बोट असं करायला आपण, पण असं बोट करायला का बनते. दारू पिऊ नका, रंडीबाजी करू नका, चोरी करू नका, हलकट गोष्टी करू नका. असं तुम्हाला बोट करता येते. हे खाली मान घालायचं कारण संध्याकाळी शिवा देतो कुणाला. पहाटे पंचायत बसते, पहाटे दारू राहत नाही. याची दारू उतरते, रात्री उपाशीला झोपला असते आणि कोतवाल बोलवायला येते. याचे 8,000 रोग ताकद खसली आणि माणसात जाऊ कसं तरी जाते की बस. ते काय रे रात्री काय झालं. अरे गाढवावरी तोंड करणं, रात्री कसा मोरी मान करू लागला. हे देवानं केलं का ह्या माणसानं केलं. हे असे हे रोग महारोग आहे. अशी आपल्या भारताची गती झालेली आहे. पण लक्षात ठेवा, हे माझ्या लक्षात आलं. माझ्यामध्ये देव आहे, तुमच्यामध्ये संपूर्ण आहे. पण आचरण पाहिजे. याला वागा. फक्त वागण्याला मत आहे, करण्याला नाही. हे आमदार हे माणूसच आहे ना. याला आमदार काऊन म्हणायले. आपण सरपंच पहिला रामजी, गावातला रामजी म्हणायचा एक नावाला ठेवतो आणि त्याला काय म्हणतो, सरपंच गादीवर बसलाय सरपंच साहेब. तसं संतजी होण्यासाठी संत जर तसा चालत असेल, समाजाला एकत्र करत असेल, तिथं काहीतरी आहे. असं समजा माझंच नाही, एक आमचं धरून बोलायला लागलो तुम्हाला. मी सामाजिक माणूस असेल
आता काही लोक आपल्या मुलाला पाळण्यात पाय ओळखतात, माझा मुलगा काय काम करणार आहे म्हणून, पण या दबावाखाली. पण आता स्वतंत्र झाले, तुम्ही स्वतंत्र झाले, आता तुम्ही राज्य आहात, तुम्ही राजे. हे मंत्री सरपंच राजे नाही, प्रजा राजे, प्रजा. आज काय झालं, आम्ही सरपंच निवडतो, एक वर्ष 1.5 वर्ष कसं तरी करते, ते सगळं वळलं तिकडं राहते. सत्यपाल महाराज सांगल्यासारखं घराकड, साडवणीकड, साडभावाकड, सासूकड, इकडं तिकडं हेच चाललं. सरपंच झाला की आणि आम्हाला वरी बसवलं की काय गाव बोलतोस तू. अरे अरे एवढी बैमानी. हे स्वतंत्र तुम्ही, हा प्रजा स्वतंत्र आहे, सरपंच आणि आमदार खासदार नाही. हे तुमच्या लक्षात बसणार नाही तोपर्यंत तुमचा भारत सुधरत नाही, लक्षात ठेवा तुम्ही. आम्हीच बसवा लागलो, मीच बसवलो, काही सरपंच केले, प्रयत्न केले, माझ्यावर बोट उचलले, राम राम म्हणलं, यात काही राहिल्यात बरं नाही म्हणलं, म्हणून आता ते टाकून दिलं सरळ. घरात गेला आणा संपत ना, काही भजन म्हणाय फुटून मिळलं ना, त्याच्यामध्ये अडी अडचणी आल्या. देवा म्हणलं आता मला यातून काय, आणि एकदम आणून इकडं ठेवलं. मग आज तुका म्हणे धन्य झालो, संत सागरी मिळालो. इतकंच माणूस बना आणि माणसात म्हणा, मोक्ष फिक्ष कुठंच नाही, स्वर्ग नरक तुमच्या हातात आहे झालं. आणि देव देते, देव देते. संध्याकाळी काय तरी त्याला खटखट करा, देव काय देते सकाळपर्यंत समजते तुम्हाला. संध्याकाळी जाऊन पहा देव दिसते का, वाचवते का बच्चे करते, काय देव देव घेऊन बसले. काल्पनिक गोष्ट आहे, अनेक नाव आहे त्याला, सगुण, निर्गुण, निराकार, अविनाशी, अखंड, अमर, मधिक, आत्मा. जास्त बोलत नाही ते काय.